नमस्कार मंडळी. आज आपल्याला सांडग्याची आमटी करायची. तर सांडग्याची आमटी करण्यासाठी सांडगा, तेल, तिखट, मीठ, कूट, कापलेलं खोबरं, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता, कांदा एवढं साहित्य घेतलंय. तर सांडगा भाजायसाठी तवा चुलीवर ठेवते. तव्यात सांडगा टाकून घेते. आता सांडग्यासोबत थोडंसं तेल टाकून घेते, म्हणजे सांडगा भाजतो चांगला. आता सांडगा लाल भाजून घ्यायचा बघा, मग ते पिठाळ भाजी लागत नाही. लाल भाजल्यावर जरा चव येते आमटीला बी, म्हणून लाल भाजून घ्यायचा. सांडगा थोडाच घेतलाय, आपल्याला पातळ आमटी करायची त्याच्यामुळे सांडगा आपल्याला फोडून घ्यायचा आहे. सांडगा सारखा असा हलवून चौकून भाजून घ्यायचा बघा, म्हणजे अरतकाचा बी राहू नाही. चौकून लाल भाजला पाहिजे, करपूजी नाही म्हणून हलवायचा. भाजल्याची चव येत नाही त्याला. आता लाल भाजलाय बघा, काढून घेते. आता एक कांदा घेतला बारीक, फोडणीसाठी एवढा कापून घ्यायचा. आता आता कांदा कापून झालाय, काढून घेते. आता कोथिंबीर कापून घेते. आपल्याला कोथिंबीर बारीक कापून घ्यायची बघा, म्हणजे फोडणीसाठी कुटायची आपल्याला होकळी. आता कोथिंबीर कापून झाली, काढून घेते प्लेटमध्ये. आता लसूण सोलून घेते फोडणीसाठी. तर 2-4च पाकळ्या सोलायच्यात बघा, सांडग्याला बी लसूण घातलेला असतो, म्हणजे एवढी काय गरज लागत नाही लय लसणाची. एवढ्या तर 4-5 पाकळ्या लसूण घेतला बघा, जास्त काय लय गरज लागत नाही लसणाची. आता सांडगा आधी कुटून घेते बघा. आपल्याला आता कांदा कुटा करून घ्यायचा सगळा. सांडगा जरा कुटून घ्यावा लागतो बघा आमटीसाठी. सांडगा कुठला म्हणजे आमटी चव उतरते सांडग्याची. आता सांडगा कुटून झाला बघा, काढून घेते. तेव्हा असा कुटायचा सांडगा, म्हणजे आमटीला चव उतरते सांडग्याची, मग आमटी होती. आता ह्याच उकळीत खोबरं, लसूण, कोथिंबीर सगळं एकत्र कुटून घेते बघा. आता हे खोबरं, लसूण, कोथिंबीर सगळं एकत्र कुटून असं घेतलं म्हणजे उकळीत चव येते जरा भाजीला. सगळं आपल्याला हे बारीक करून कुटून घ्यायचे बघा. आता कुटून झालंय, काढून घेते. आता भाजीसाठी कढई ठेवून घेऊ चुलीवर. आता कढईत तेल टाकून घेते.
आता तेलात कढीपत्ता टाकून घेते. आता कढीपत्ता चांगला तळून निघलाय, कांदा टाकून घेते त्यात. आता कांदा बी चांगला भाजत आलाय, खोबरं टाकून घेते त्यात. खोबरं कांदा हे चांगलं लाल भाजून घ्यायचं बघा. म्हणजे कांदा जरा लाल भाजला म्हणजे भाजी गोड होत नाही बघा, आणि कांद्याशिवाय चव येत नाही भाजीला. आता सगळं भाजून निघलेलं. आता तिखट टाकून घेते, 1 चमचा तिखट टाकते, अर्धा चमचा मीठ टाकते, आणि ह्याच्यातच कूट पण टाकून घेते. आता ह्याच्यातच सांडगा कुटलेला टाकून घ्यायचा. आता थोडं पाणी टाकून घ्यायचं बघा ह्याच्यात, जरा मिक्स व्हायसाठी. आता किती चांगलं मिक्स झालंय. आता तांब्या 1 पाणी टाकून घेते ह्याच्यात. आता एवढं पाणी टाकून घेतलंय. काय असा रसा झाला पाहिजे, लय घट नाही लय पातळ नाही. आता हे भाजी कशी भारी उकळते बघा. आता ही 5 मिनिट चांगली उकळून द्यायची, म्हणजे सांडग्याची चव रशात उतरते, आणि मग भाजीला जरा चव येते चांगली. म्हणून उकळून द्यायची 5 मिनिट चांगली. आता झाली बघा आमटी तयार आपली ही सांडग्याची. बघा किती भारी कडली.